विद्यार्थी मित्रहो, या अगोदरच्या तासातून आपण स्त्रीवाद म्हणजे काय याची चर्चा केलेली आहे किंवा स्त्रीमुक्तीचा विचार किंवा स्त्रीमुक्तीची चळवळ म्हणजे काय या संबंधीचा विचार केलेला आहे। आता आपल्याला या तासामध्ये ही स्त्रीमुक्तीची चळवळ नक्की कुठून सुरू झाली किंवा त्याची या स्त्रीमुक्तीच्या चळवळीची पूर्व पार्श्वभूमी काय आहे याविषयीचे विवेचन करायचं आहे किंवा त्याविषयीचा विचार करावयाचा आहे। मित्रहो, स्त्रीमुक्तीची चळवळ कुठून सुरू झाली किंवा तिचा आरंभबिंदू कुठे मानता येईल किंवा सुरुवात कुठून मानता येईल याबाबतची एक कल्पना वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोशामध्ये आलेली आहे किंवा याविषयीचा एक विचार, एक भूमिका वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोशामध्ये आलेली आहे। ती भूमिका पहा आणि मग नंतर आपण विचार करणारच आहोत। ती भूमिका त्यांची अशी आहे की जिला स्त्रीमुक्ती चळवळ म्हणतात तिची सुरुवात सिमॉन द बुव्हाने लिहिलेल्या द सेकंड सेक्स या पुस्तकापासून सुरू झाली असे मानायला हरकत नाही। वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोशकारांची भूमिका आहे। अर्थात आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे पुस्तक आहे हे पुस्तक 1949 मध्ये प्रकाशित झालेलं आहे आणि ते फ्रान्समध्ये प्रकाशित झालेलं आहे। कारण या पुस्तकाची लेखिका सिमॉन द बुव्हा या फ्रान्सच्या, म्हणून ते पुस्तक तिथे प्रकाशित झालं। फार नंतरच्या काळामध्ये अनुवादाच्या स्वरूपामध्ये ते आपल्याकडे आलं। आता ते पद्मगंधा प्रकाशनानं मराठीतला अनुवाद छापलेला आहे। मराठीतला अनुवाद आता आपल्याला वाचायला उपलब्ध आहे। 1949चा काळ जर आपण लक्षात घेतला तर त्या काळामध्ये प्रसार माध्यम काही आताच्या इतकी फार लोकांपर्यंत पोहोचलेली नव्हती आणि त्यामुळे या पुस्तकाचं नाव सुद्धा इथल्या लोकांना माहीत असणं अवघडच आहे, शक्यता फार कमीच आहे। दुसरं म्हणजे आपला इथला जो समाज आहे तो समाज पंचक्रोशीच्या भाषेत बोलणार आहे। म्हणजे या समाजाला आपापल्या भागातलं जे काही आहे ते तेवढंच माहीत, त्याच्या पलीकडे आणखी काय जगामध्ये चाललंय त्याची फार माहिती नसणारा हा समाज। या समाजाची अशी अवस्था केव्हा होती तर 1949 किंवा 60च्या पर्यंत होती। आता परिस्थिती बदललेली आहे आणि आता परिस्थिती केवळ बदललेलीच आहे असं नाही तर आता प्रसार माध्यम सगळ्यांच्या हातामध्ये गेलेली आहेत आणि आता खेड्यापाड्यातले लोक सुद्धा या जागतिक बदलांची चर्चा करत आहेत किंवा जागतिक बदल नक्की काय आहे याच्याशी ते परिचित होत आहेत। पण तो काळ वेगळा होता, ठीक आहे। हे एक बाब। दुसरे असे की मित्रहो, स्त्रीवाद म्हणजे काय ही संकल्पना समजून घेत असताना आपण जागतिक संदर्भ दिलेले आहेत आणि ते तिथे अपेक्षित आहे। त्याचं कारण असं की जगभराच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये स्त्रियांचं स्थान हे दुय्यम मानलेलं होतं। जगात असं कुठलाही समाज दिसत नाही की जिथे पुरुष प्रधान व्यवस्था नाही आणि म्हणून स्त्रीवाद या संकल्पनेचा विचार करताना जगभरचे संदर्भ अपेक्षित आहेत आणि ठीकच आहे ते। पण मित्र, आता आपण जेव्हा स्त्रीमुक्तीचा विचार करणार आहोत आणि हा स्त्रीमुक्तीचा विचार किंवा स्त्रीमुक्तीच्या या विचाराचं प्रतिबिंब ज्या साहित्यात पडलेलं आहे त्या स्त्रीवादी साहित्याचा आपण विचार करणार आहोत, तेव्हा स्त्रीवादी साहित्याचा विचार करताना मात्र आपण मराठीतलं स्त्रीवादी साहित्य असाच विचार करणार आहोत। तेव्हा ज्या स्त्रीमुक्ती चळवळीनं इथल्या स्त्रीवादी साहित्याची जडणघडण केली किंवा ज्या स्त्रीमुक्तीच्या विचारानं इथल्या स्त्रिया घडत गेल्या त्यांना आत्मभान आलं आणि आत्मभान आलेल्या ज्या स्त्रियांनी मराठीमध्ये साहित्य लिहिलं किंवा ज्याला आपण स्त्रीवादी म्हणू शकतो असं साहित्य लिहिलं, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे। म्हणजे आता साहजिकच आहे की आता आपण जागतिक संदर्भापेक्षा मराठीतल्या स्त्रीवादाचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला आता भारतातले संदर्भ अधिक अपेक्षित आहेत आणि त्याचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे। केवळ भारतातलाच नाही तर आता आपल्याला महाराष्ट्राचा विचार अधिक ठळकपणे करणं आवश्यक आहे, कारण मराठी साहित्य किंवा मराठीतलं स्त्रीवादी साहित्य याचा आपण विचार करणार आहोत, ठीक आहे। त्यापूर्वी एक दोन गोष्टी लक्षात घेऊ आपण की सिमॉन द बुव्हाचं हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचा प्रभाव किंवा या पुस्तकापासून स्त्रीमुक्ती चळवळ सुरू झाली का
किंवा हे पुस्तक म्हणजे 1949लाच स्त्रीमुक्ती चळवळ सुरू झाली का किंवा आरंभबिंदू आहे का याबद्दलही विचार करायला हवा. कारण पहा, एक गोष्ट लक्षात घ्या की द सेकंड सेक्स हे 1949चं पुस्तक. मित्र, त्याच्या फार पूर्वी इथे आपल्याकडे 1882मध्ये ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि हे जे स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक आहे ते पुस्तक किंवा तो ग्रंथ इथल्या स्त्रियांना किंवा इथल्या म्हणत असताना अर्थातच जगभरच्या स्त्रियांना सुद्धा, कारण त्यांनी स्त्री आणि पुरुषांच्यातली तुलना केलेली आहे, तेव्हा त्यांनी असं कुठेही म्हटलं नाही की ते केवळ इथल्याच समाजाला लागू होते. ते कुठे असो, मुळात स्त्री आणि पुरुषामध्ये भेद का केला जातो याचं ते विश्लेषण आहे. दुसरं म्हणजे त्यांनी ते विश्लेषण करत असताना इथे ज्या पौराणिक कथा वगैरे निर्माण केल्या जातात आणि पौराणिक कथा वगैरे निर्माण करून त्या कथांच्या आधाराने स्त्रियांना जे दुय्यम मानलं जातं त्याचा प्रतिवाद केलेला आहे, त्याचं विवेचन केलं आहे आणि हे कसं चुकीचं आहे ते त्यांनी पटवून दिलेलं आहे. मित्र, मला साधी गोष्ट सांगायची आहे की 1949ला जे पुस्तक प्रकाशित होतं त्या पुस्तकाचा उल्लेख करून तिथून स्त्री मुक्तीची चळवळ सुरू झाली असं म्हणत असताना आपल्या जवळचे हे संदर्भ आपण का दुर्लक्षित करतो. म्हणजे 1882चं हे पुस्तक आपण आधाराला घेऊन स्त्री मुक्तीची चळवळ इथे सुरू झाली असं आपण का म्हणू शकत नाही हा प्रश्न आहे. दुसरं असं की मित्र, 1882ला हे पुस्तक प्रकाशित झालं, पण त्याच्यापूर्वी इथे 1848ला महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये जे सनातन्याचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं त्या पुण्यामध्ये स्त्री शिक्षणासाठी शाळा उभी केली होती. ही गोष्ट खूपच गांभीर्यानं घेण्यासारखी आणि महत्त्वाची नाही का. महात्मा फुलेंचं जे कार्य आहे, एकीकडे हे पुस्तक स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदे यांचं आणि दुसरीकडे महात्मा फुले यांचं प्रत्यक्ष कार्य, महाराष्ट्रातलं पुण्यासारख्या ठिकाणचं कार्य, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या नाहीत का. पुण्यामध्ये त्यांनी 1858ला पहिली शाळा सुरू केली, ती काही काळाच्या नंतर बंद पडली, पण नंतरच्या काळामध्ये महात्मा फुले यांनी 3 शाळा सुरू केलेल्या होत्या आणि त्या 3ही शाळांमधून इथल्या मुलींना शिक्षण दिलं जात होतं. दलितांच्या मुलांना किंवा दलितांना शिक्षण दिलं जात होतं, पण प्रामुख्यानं मुलींना शिक्षण दिलं जात होतं. दुसरी गोष्ट आणखी एक पहा, महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये आपल्या पत्नीला शिकवलं, सावित्रीबाई फुले यांना शिकवलं आणि शिकून ज्या स्त्रीला अक्षराची ओळख नाही, जी स्त्री किंवा सावित्रीबाई फुलेंचा विचार आपण करतो, जी सावित्रीबाई फुले या कधी शाळेत गेलेल्या नव्हत्या, त्या शाळेत गेलेल्या नाहीत, आपल्याला शाळेत जाता येईल यांची त्यांना कल्पना नाही, स्वप्नसुद्धा पडलेलं नाही, हा विचारही त्या करत नाहीत. अशा सावित्रीबाई फुलेंना महात्मा फुले शिकवतात आणि शिकवल्याच्या नंतर ही सावित्रीबाई फुले ज्या आहेत त्या शिक्षिका होतात, पहिल्या मुख्याध्यापिका होतात. या महाराष्ट्रातल्या पहिल्या मुख्याध्यापिका असणाऱ्या इथल्या स्त्री यांचा आपण विचार करणार आहोत की नाही. म्हणजे इतकं महात्मा फुलेंचं वेगळं कार्य किंवा महात्मा फुलेंचं जे लेखन आहे, विशेषतः गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म, हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर त्यात जो विचार आलेला आहे तो स्त्रीमुक्तीचा विचार आहे. महात्मा फुलेंना जेव्हा प्रश्न विचारला गेला की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे, तेव्हा महात्मा फुले यांनी अगदी स्पष्टपणे हे नोंदवलेलं आहे की स्त्री आणि पुरुषामध्ये स्त्री ही श्रेष्ठ आहे आणि स्त्री श्रेष्ठ का आहे याचं विश्लेषण किंवा याचा विचारही त्यांनी मांडलेला आहे. हे सार्वजनिक सत्यधर्मामध्ये आपल्याला आज वाचायला मिळते. आता हे सार्वजनिक सत्यधर्म नावाचं जे पुस्तक आहे ते 1989च्या दरम्यानच त्यांनी लिहिलेलं आहे. ते नंतर प्रकाशित झालं 90ला वगैरे, पण तेव्हाच ते लिहिलेलं आहे. आता हे जे काही आहे आपल्याकडे, त्या आपल्याकडच्या अशा या बाबींचं किंवा अशा या घटनांचं किंवा स्त्रीमुक्ती चळवळीला बळ देणाऱ्या किंवा स्त्रीमुक्ती चळवळीचा प्रारंभ जिथे मानता येईल अशा पद्धतीच्या ज्या अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष का करतो हा प्रश्नच आहे. मित्र, दुसरं एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आणि
सगळ्याच म्हणजे देश कुठलाही असो, समाज कुठलाही असो, म्हणजे हा केवळ आपल्या इथेच असा विचार रुजला होता असं नाही, तर जगभरच्या कुठल्याही देशामध्ये त्यांची एक स्त्रीमुक्तीची चळवळ किंवा त्यांचा एक स्त्रीमुक्तीचा विचार कार्य असू शकतं ना. म्हणजे जगभरच्या लोकांनी किंवा जगभरच्या समाजाने सीमांत बुहा यांच्या पुस्तकामुळेच किंवा फ्रान्समधूनच हा स्त्रीमुक्तीचा विचार आयात केला हे म्हणणं योग्य नाही. साधी गोष्ट आपण साधं लक्षात घेतलं पाहिजे की मित्र हो, एखाद्या देशातलं चांगलं रोपटं, चांगलं बी आयात करता येऊ शकते, पण जरी ते चांगलं बी आयात करता येत असेल, चांगलं रोपटं आयात करता येत असेल, तरी त्या देशातली तिथली जमीन आयात करता येत नाही आणि तिथलं भौगोलिक पर्यावरण सुद्धा आयात करता येत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आता हेच सूत्र विचाराला सुद्धा लागू होतं की चांगला विचार ठीक आहे तुम्हाला बळ देणारा असू शकतो, पण मित्र हो, दुसरीकडचा कितीही चांगला विचार असला तरीही तो पूर्णतः आयात करता येत नाही, कारण सामाजिक पर्यावरण हे तिथलं इथे आणता येत नाही. सामाजिक पर्यावरण ज्या सामाजिक पर्यावरणामध्ये तो विचार रुजलेला असतो ते सामाजिक पर्यावरण आयात करता येत नाही. म्हणजे विचार ठीक आहे, विचारापुरतं पुस्तक आणता येईल, पुस्तकातला विचार इथं सांगता येईल, पण सामाजिक पर्यावरणाचं काय? मग सामाजिक पर्यावरण जिथलं तिथं असतं, मग जिथले तिथं जर असेल तर असा बाहेरचा विचार इथे रुजणार नाही. इथे म्हणत असताना मित्र हो, कुठे रुजणार नाही ते, म्हणजे जगातल्या कुठल्याही देशाला असा विचार आयात करता येणार नाही, तर त्याच्यासाठी आपला जो चांगला विचार आहे तोच जास्तीचा रुजवावा लागेल. दुसरं म्हणजे आणखी एक लक्षात घ्या की आपल्याच भूमीमध्ये चांगली झाडं असताना दुसरे उगे आकर्षण निर्माण झालं म्हणून कुठलीही झाडं आणून आपल्याकडे लावण्याचा काही प्रश्न नाही. कशाला लावायचे चांगले झाडं असतील तर? याचा अर्थ असा मित्र, मला हे सांगायचं आहे की जर आपल्याकडे चांगला विचार असेल, आपल्याकडे जे स्त्रीमुक्तीची चांगली चळवळ रुजलेली असेल, चांगले एक विचार रुजलेला असेल, तर आपण दुसरीकडच्या एका अशा विचाराशी नातं का जोडतो आहोत? म्हणजे इथला जो विचार आहे त्यालाच अधिक पाठबळ द्या, त्यालाच अधिक ठळकपणे मांडत राहणं अपेक्षित नाही का? मित्र, मला साधं सूत्र सांगायचं आहे, केवळ भारतापुरता विचार नाही तर जगभरच्या कुठल्याही देशानं जर कुठल्याही देशाचा आपण विचार केलो तरीही कुठल्याही देशानं फ्रान्समधून हा विचार आयात केलेला आहे असं मानणंच मुळात चुकीचं आहे. कारण असा विचार आयात करता येत नाही. कुठलाही विचार त्या सामाजिक पर्यावरणामध्ये असतो, सामाजिक पर्यावरणाशी संबंधित असतो, विचाराशी त्या सामाजिक पर्यावरणाचा संबंध असतो, आणि म्हणून कुठल्याही देशाला, कुठल्याही समाजाला आपल्या समाजामध्ये कुठे चांगल्या विचाराची पाळंमुळं आहेत ते शोधावं लागते आणि तेच अधिक बळकट करावी लागतात. मुळातली ती पाळंमुळं अधिक बळकट करावी लागतात. असा उपरा विचार स्वीकारता येत नाही. उपरा विचार, बाहेरून आलेला विचार हा तुम्हाला थोडंफार बळ देऊ शकतो, तो वाईट आहे अशातलं मला म्हणायचं नाही. म्हणजे मला काही सीमांत बुवा यांच्या विचारावर, यांच्या कर्तृत्वावर किंवा त्यांच्या पुस्तकावर टीका करायची नाही. ती जगभराच्या स्त्रीमुक्तीच्या विचाराला बळ देणारी बाब आहे हे मला मान्य करायचं आहे. पण मित्र हो, ज्या त्या देशाने, ज्या त्या समूहाने त्यांच्या तिथे जो रुजलेला मूळ विचार आहे आणि त्यांचं जे समाज पर्यावरण आहे की ज्या पर्यावरणामध्ये तो विचार रुजलेला आहे किंवा सुरू झालेला आहे किंवा आहे, त्यालाच बळकट करणं अधिक आवश्यक असतं, अधिक समर्पक असतं. असा बाहेरचा उपरा विचार आणून तो हे करता येणार नाही. ठीक आहे, हे कुठल्याही समाजाला आणि कुठल्याही समूहाला लागू होते. तेव्हा जागतिक पातळीवर सुद्धा केवळ फ्रान्समधून हा विचार बाहेर गेला आणि 1949ला स्त्रीमुक्तीची चळवळ सुरू झाली असं मानणं मुळात चुकीचं आहे. असं होत नाही. आता ठीक आहे, बाकीच्या जगात बाकी देशामध्ये कुठे कुठे काय काय झालं हा भाग आपण आता इथे ते अपेक्षित नसल्यामुळे तो भाग आता सोडून देऊ किंवा त्या भागाची आपण चर्चा इथे करू नये, कारण आपल्याला आता मराठी साहित्याविषयी बोलायचं आहे. आता म्हणून आपण भारताविषयी आणि विशेषतः महाराष्ट्राविषयी जर बोलायचं असेल तर मित्र हो, सीमांत बुवा यांच्या पुस्तकातल्या विचाराच्या पूर्वी किंवा त्या पुस्तकाच्या फार पूर्वी इथे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जो विचार आहे तो विचार आणि त्यांचं कार्य अतिशय चांगलं आहे, अतिशय गांभीर्यानं घेण्यासारखं आणि
महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. तेव्हा आपल्याला असं बाहेरून कुठला तरी विचार आयात करण्याची गरज नाही. याचा अर्थ ते समजूनच घेऊ नये किंवा चांगलं काही बाहेरचं असेल तर ते आपण अमान्य करावं किंवा त्याला इकडे येऊच देऊ नये असं नाही. ठीक आहे ना, हे पुस्तकं असतील तर त्यांना आपण स्वीकारलं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला जर बळ मिळत असेल तर ते बळ आपण घेतलं पाहिजे. पण मित्र हो, की आपल्या इथली ही समृद्ध परंपरा, आपल्या इथला समृद्ध वारसा नाकारून आपण बाहेरच्या देशातील द सेकंड सेक्स असेल श्रीमानंद बुवाचं, किंवा सेक्युअल पॉलिटिक्स केट मिलेट यांचं पुस्तक असेल, किंवा द फेमिनिन मिस्टिक बेटी फ्रीडन यांचं पुस्तक असेल, किंवा द फिमेल युनक जर्मेन ग्रियर यांचं पुस्तक असेल, अशा पुस्तकाचे संदर्भ इथे पुन्हा पुन्हा देत राहणे आणि ते ठळक करत राहणे आणि इथली मुळातली जी एक समृद्ध परंपरा आहे ती दुर्लक्षित करत राहणे हे मात्र चुकीचं आहे. हे योग्य नाही. त्यांचा उल्लेख करत राहावा, पण त्यांचा उल्लेख करत असताना आपली जी इथली परंपरा आहे, आपली जी समृद्ध अशी परंपरा आहे त्याच्यावर झाकण घालण्यासाठी किंवा ते दुर्लक्षित करण्यासाठी नाही. मित्र हो, आपल्या इथल्या मूळ समृद्ध परंपरेला हे कसे बळ देणारे ठरलेले घटक आहेत एवढ्याच अर्थाने याचा विचार केला पाहिजे किंवा याचा उल्लेख करत राहिला पाहिजे. आणि हे ठीक आहे, अनुवादाच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत पोहोचत राहिलं पाहिजे. अभ्यासकापर्यंत, वाचकापर्यंत ही पुस्तकं पोहोचवणं आपलं काम आहे, त्याच्याविषयी बोलणं काम आहे. पण हे बोलत असताना लोकांना हे पहिल्यांदा सांगणं अधिक महत्त्वाचं आहे. ती अधिक आपली जबाबदारी आहे की बाबा रे, हे नंतर सगळं येत गेलेलं आहे, पण त्याच्यापूर्वी आपल्याकडची परंपरा खूप समृद्ध आहे बरं का, आणि ती आपली मूळ बीज आहे, ते आपले मूळ समृद्ध परंपरा आहे, त्याच्याशी आपण नातं जोडलं पाहिजे. आपल्यातलं जे अमानुषपण आहे, आपल्यातल्या ज्या भेदाभेदाच्या कल्पना आहेत, विशेषतः स्त्रियांच्या बाबत दुय्यमानाचा आपला जो दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनाला फाटा देणारा किंवा त्या दृष्टिकोनापेक्षा वेगळा दृष्टिकोन असणारा विचार इथे, समतेचा विचार इथे, स्त्री सन्मानाचा विचार इथे खूप समृद्ध आहे. हे पुन्हा पुन्हा जाणीव करून देणं आवश्यक आहे. आपण हे न करता काय करतो, आपण इथल्या समृद्ध परंपरेची जाणीव करून देण्याच्या ऐवजी बाहेर नक्की काय चाललंय ते आपल्याला कसं बळ देत होतं याच्याविषयी बोलत राहतो. मित्र, हे चुकीचं आहे, त्याच्याविषयी बोलत राहतो मी, पण मुळात आपल्या इथे काय आहे आणि ते किती समृद्ध आहे हे पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे. मी पुन्हा एकदा आणखी तेच सांगेल की मित्र हो, केव्हाही आपल्या भूमीतली झाडं आपल्या भूमीत जास्त वाढत असतात, जास्त ताकदीनं वाढत असतात. तसाच आपल्या सामाजिक पर्यावरणामधला विचारही अधिक जोमानं वाढतो, अधिक जोमानं पसरतो आणि तो विचार लोक अधिक व्यवस्थित स्वीकारतात. कारण कुठल्याही विचाराला, कुठलाही विचार असो मग तो, कुठल्याही विचाराला त्या समाजाचे जे सामाजिक पर्यावरण आहे त्याचा संबंध असतो. म्हणजे फ्रान्समधला जो विचार आहे तो विचार भारतीय समाजामध्ये रुजवणं अवघड आहे, पण इथल्या सामाजिक पर्यावरणामध्ये जो विचार रुजलेला आहे, उदयाला आलेला आहे, तो इथे रुजवणं अधिक सोपं असतं. म्हणून ते काम आपण केले पाहिजे. इथला विचार अधिक रुजवला पाहिजे, इथला विचार अधिक लोकांना सांगितला पाहिजे. त्या विचाराची जी समृद्ध परंपरा आहे ती अधिक बळकट केली पाहिजे. हे साहजिक आहे. आता आपल्याला पाहायचं आहे मित्र होते हे की मग इथे असा कुठला समृद्ध विचार होता किंवा कुठली समृद्ध परंपरा आहे की ज्या परंपरेनं स्त्रीमुक्ती चळवळीला बळ दिलेलं आहे, की ज्या स्त्रीमुक्ती चळवळीनं पुढे स्त्रीवादी साहित्याला आकार दिलेला आहे. तेव्हा ठीक आहे, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की इथली एक परंपरा आपल्याला पाहिजे. तर आता इथली स्त्रीमुक्ती चळवळीची जी समृद्ध अशी परंपरा आहे त्या परंपरेची आपण नीट ओळख करून घेणार आहोत. ठीक आहे मित्र हो, आपल्याला आता मराठी साहित्याचा विचार करायचा असल्यामुळे हे पाहणं अधिक अपेक्षितही आहे. आता पहिल्यांदा एक गोष्ट मात्र लक्षात घेऊ आपण, आणि ती लक्षात घ्यायला हरकत नाही. आपल्याकडे स्त्रीवाद ही संकल्पना आहे, हा जो शब्द आहे तो संकल्पना आहे. स्त्रीवाद म्हणजे त्याच्यामध्ये खूप अर्थ दडलेले आहे. ठीक आहे, आता ही स्त्रीवाद जी संकल्पना आहे ती मुळातून बाहेरून आली असं मानता येते. म्हणजे मराठीमध्ये हा स्त्रीवाद जो शब्द आहे तो शब्द फेमिनिझम या शब्दाचा पर्यायी शब्द आहे. ठीक आहे,
आता फेमिनिझमचा हा जर पर्यायी शब्द असेल स्त्रीवाद, तर फेमिनिझम ही संकल्पना पाश्चात्य आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की फेमिनिझम ही पाश्चात्य संकल्पना असल्यामुळे या संकल्पनेचा पर्यायी शब्द स्त्रीवाद हा शब्द पाश्चात्याकडून आपण स्वीकारला, म्हणजे अनुवादाच्या रूपामध्ये आपण स्वीकारला, पर्यायाच्या रूपामध्ये स्वीकारला असं आपण म्हणू. याचा दुसरा अर्थ असा की आपण केवळ संकल्पना स्वीकारलेली आहे, त्या संकल्पनेत जो गृहीत असणारा अर्थ आहे किंवा त्या संकल्पनेमध्ये जे गृहीत आहे ते गृहीत मात्र किंवा तो गृहीत असणारा विचार मात्र इथेच होता. स्त्रीमुक्तीचा विचार इथे होता. हे नीट लक्षात घेणं आवश्यक आहे. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो की हे तुम्ही नीट लक्षात घ्या. फेमिनिझमला पर्यायी शब्द स्त्रीवाद हा आपण स्वीकारला, तो शब्द पाश्चात्य आपण म्हणू शकतो, कारण फेमिनिझमचा हा मराठीतला अनुवाद आहे किंवा पर्यायी शब्द आहे असं आपण म्हणू. पण मित्रहो, फेमिनिझम हा शब्दाला पर्यायी शब्द स्त्रीवाद आपण स्वीकारला, याचा अर्थ स्त्रीमुक्तीची चळवळ बाहेरून आली, तो विचारच बाहेरचा आहे असं बिलकुल नाही. स्त्रीमुक्तीचा विचार किंवा स्त्रीमुक्तीची चळवळ इथलीच आहे आणि ती इथे समृद्ध अशी परंपरा होती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या स्त्रीमुक्तीच्या इथल्या समृद्ध परंपरेचा आपण आता परिचय करून घेणार आहोत. मित्रहो, ही स्त्रीमुक्तीची जी समृद्ध परंपरा आहे ती किती मागे नेता येईल? खूप मागे नेता येईल, खूपच मागे नेता येईल. म्हणजे असं काही समजण्याचं गरज नाही की इथे स्त्रियांना दुय्यम मानलं गेलं, त्याची स्त्रियांना जाणीवच नव्हती आणि त्यांनी आपण अगदी बिनधास्तपणे स्वीकारलं की आता आपण दुय्यमच आहोत, असं होत नसते. सगळीच माणसं काही अशा मेंदू घाण ठेवत नसतात. आपल्याकडे पहा की चार्वाकाची परंपरा अतिशय समृद्ध आहे. ठीक आहे, त्या चार्वाकाच्या परंपरेला आपण दुर्लक्षित करत आलो, जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत आलो आणि वैदिक परंपरेला इथे बळ मिळत राहिलं किंवा वैदिक परंपरा इथे आपली पाळंमुळं रुजत राहिली. पण मित्रहो, या वैदिक परंपरेच्या पूर्वी असो किंवा नंतरच्या काळात असो, एक लोकायताची परंपरा किंवा चार्वाकाची परंपरा आहे आणि ती माणसाविषयी, माणसाच्या विवेकाविषयी बोलणारी आहे. माणसाने विचार करावा, माणसाने इथलं जगणं वगैरे सुखानं जगावं असं सांगणारी आहे. केवळ असं सांगणारी नाही, तर ती समतेचा विचार मांडणारी सुद्धा एक वैचारिक परंपरा आहे. आता असं जर असेल तर आपण ही स्त्रीमुक्तीचा विचार कुठपर्यंत मागे नेऊ शकतो? खूप मागे नेऊ शकतो. किती मागे नेऊ शकतो? खूपच म्हणजे खूपच मागे नेऊ शकतो. नंतरच्या काळात माझ्या लोकवाङ्मयाच्या माध्यमातून जो विचार आला आहे त्या विचारामध्ये सुद्धा बघा तुम्ही की स्त्रियांना आत्मभानाची जाणीव कुठे दिसते? खूप मागे दिसते ना. आपण रामायण महाभारतामध्ये मैत्रेय, गार्गे वगैरेचे संदर्भ देत असतो की त्यांना आत्मभान होतं किंवा एक नवा विचार त्यांच्याकडे होता अशा पद्धतीचं म्हणत असतो. पण त्याच्यानंतर सुद्धा राम म्हणून राम सीतेच्या तोलाचा असे गीत आहे आणि त्या गीतामध्ये असं म्हटलेलं आहे की राम हा हे स्त्रियांचं गीत आहे आणि या स्त्रियांच्या गीतामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की राम हा सीतेच्या तोलाचा नाही किंवा तुलना जर केली तर सीतेच्या बरोबरीचा नाही, राम हलक्या दिलाचा आहे. आता हलक्या दिलाचा आहे म्हणजे काय? राम हा सीतेपेक्षा, रामाचा दर्जा सीतेपेक्षा हलका आहे किंवा लहान आहे. सीता ही खूप मोठ्या मनाची आहे आणि राम तेवढ्या मोठ्या मनाचा नाही. याचा अर्थ स्त्रियांनी काय केलेलं आहे मित्रो? याचा अर्थ स्त्रियांनी तिचं म्हणजे स्त्रीचं प्रतिनिधित्व करणारी जी सीता आहे ती सीता मोठी मानलेली आहे आणि रामाला लहान मानलेलं आहे. याचा अर्थच असा आहे की या स्त्रियांना सीतेवर जो अन्याय झाला त्या अन्यायाची जाणीव आहे. आता त्या अन्यायाची जाणीव होणं म्हणजे काय? सीतेवरच्या अन्यायाची जाणीव या स्त्रियांना होते आणि त्या लोकगीतामध्ये हे गुंफतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा मित्र हो की या स्त्रियांना याची जाणीव झालेली आहे की इथे स्त्रियांवर अन्याय झालेला आहे, याची जाणीव आहे. ती सीतेवरच्या अन्यायाची जाणीव नाही, केवळ सीता ही प्रातिनिधिक आहे. जाणीव कशाची? जाणीव याची आहे की इथे पुरुषप्रधान व्यवस्थेनं स्त्रियांवर अन्याय केलेला आहे, स्त्रियांना दुय्यम मानलेलं आहे, याची ती जाणीव आहे. म्हणजेच ज्या कोण्या स्त्रीनं हे लोकगीत रचलेलं आहे आणि ज्या हजारो स्त्रियांनी हे लोकगीत गायलेलं आहे, मनामनामध्ये जपलेलं आहे, त्या सगळ्या स्त्रियांना आत्मभानाची जाणीव झाली असं आपण म्हणू शकत नाही का? आत्मभानाची जाणीवच आहे. नाही, त्यांना कळालेलं आहे
की हे अन्याय आहे. आणखी एक लोकगीत आपल्याकडे असं आहे की द्रौपदीच्या बद्दल असं एक म्हटलेलं आहे की ही 5 नवऱ्याची बायको रणकी होती. असं म्हटलं. आता 5 नवऱ्याची बायको रणकी, एवढा हे असं गीतामध्ये काय येतं मित्र हो? गीतामध्ये याच्यासाठी येतं की या स्त्रीला 5 नवरे होते, पण 5 पैकी कोणीही तिला समजून घेतलेले नाही. हे एक त्याच्यातलं सूत्र आहे. आता द्रौपदीला 5 पैकी कोणी समजून घेतलेलं नाही आणि तिला आयुष्यभर त्रास सहन करावा लागला आणि त्या त्रासाला हे नवरेच कारण ठरले. अशा पद्धतीचा विचार जर लोकगीतामध्ये येत असेल तर त्याच्या पाठीमागे काय? त्याच्या पाठीमागे हे सूत्र आहे की या स्त्रियांना असं म्हणायचं आहे की पुरुषांनी स्त्रियांना छळलेलं आहे, पुरुषांनी स्त्रियांवर अन्याय केलेला आहे. यांना केवळ मित्र हो या द्रौपदीविषयी बोलायचं नाही, तर यांना संबंध इथल्या स्त्री जातीविषयी बोलायचं आहे. द्रौपदी हे प्रातिनिधिक रूप आहे. बोलायचं कोणाविषयी? संबंध स्त्री जातीविषयी बोलायचं की इथल्या पुरुषांनी स्त्रियांवर अन्याय केलाय. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच मित्र हो की इथे स्त्रियांना आत्मभानाची जाणीव झाली आणि आत्मभानाची जाणीव झालेल्या स्त्रियांनीच असे गीतं रचलेले आहेत आणि असे गीतं रचून ते गीतं मग पुढे अनेकांनी गायले आणि ते पुढे आणलेले आहेत, म्हणजे जपलेले आहेत, ते आपल्या काळजामध्ये जपलेत. आता या स्त्रियांना मग आत्मभान नव्हतं का? होतं. आता मित्र मग हे आत्मभान ठळक का झालं नाही किंवा मग स्त्रिया मुक्त का झाल्या नाहीत किंवा त्यांच्यामध्ये त्यांनी असा संघटित असा संघर्ष का केला नाही? मित्र हो हा जो आवाज आहे हा आवाज ठळक झाला नाही आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये हा आवाज व्यवहारात उतरला नाही. का उतरला नाही? परिस्थिती कमालीची प्रतिकूल होती म्हणून. का? एकीकडे पहा, सत्तेची जी सूत्र आहेत ती सत्तेची सूत्र पुरुषांकडे होती. दुसरं म्हणजे धर्मव्यवस्थेची सूत्र पुरुषांकडे होती आणि सत्ता पुरुषांच्या हाती, धर्मव्यवस्था पुरुषांच्या हाती आणि त्या धर्मव्यवस्थेचं नियंत्रण संबंध समाज व्यवस्थेवर होतं. आता अशा काळामध्ये स्त्रियांचं हे म्हणणं ठळक कसं होईल आणि हे म्हणणं समाज व्यवस्थेमध्ये नांदेल कसं? ठीक आहे ना, समाज व्यवस्थेमध्ये नांदलं नाही, ते ठळक झालं नाही, पण मित्र हो याचा अर्थ असा करता येणार नाही की अशा पद्धतीचं आत्मभान जिथल्या स्त्रियांना नव्हतं असं नाही करता येणार. मित्र आत्मभान होतं, ठीक आहे ना, सगळ्यांना नसेल ते. अनेक स्त्रिया इथे धर्मव्यवस्थेच्या प्रभावात जगत असताना जो थोतांडी असा पातिव्रत्याचा धर्म सांगितला गेला त्या धर्माला जपण्याचं किंवा तशा पद्धतीनं जगण्याचं किंवा कर्मकांड नवसयास वगैरे करत राहण्याचा प्रयत्न करत असतील, त्या प्रभावामध्ये जगत असतील ना, जगल्या ना, हजारो स्त्रिया जगल्या, आजही जगतात, नाही असं थोडंच आहे. अनेक पुरुषही जगतात त्या धर्मव्यवस्थेच्या प्रभावामध्ये. पण याचा अर्थ इथल्या स्त्रियांना आत्मभानच नव्हतं असं समजण्याचं काहीही कारण नाही. ते पूर्वीपासूनची जिथली म्हणजे आत्मभानाची जाणीव झालेल्या स्त्रिया पूर्वीपासूनच आहेत असं आपल्याला म्हणता येतं. आणि मित्र हे केवळ भारतीय समाजाला लागू होत नाही, तर जगभरच्या कुठल्याही समूहाला आणि कुठल्याही समाजाला लागू होणारी गोष्ट आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला हे विधान, मी माझं निरीक्षण किंवा माझं विधान तुमच्या पुढे ठेवेल की कुठल्याही समाजातली सगळीच माणसं किंवा कुठल्याही समूहातली सगळीच माणसं मेंदू गहाण ठेवून जगत नाहीत आणि कोणीही आपण होऊन गुलामी स्वीकारत नाही. आणि जी गुलामी त्यांच्यावर लादलेली असते त्या गुलामीच्या बद्दल प्रतिक्रियाच नोंदवत नाहीत असंही नाही. मित्र प्रतिक्रिया नोंदवत असतात, त्या गुलामीचं विश्लेषणही करत असतात. फरक एवढाच असतो की केव्हा परिस्थिती अनुकूल असते तर केव्हा प्रतिकूल असते. प्रतिकूल परिस्थिती असेल तर असा आवाज दाबला जातो असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने एक परंपरा आपल्याकडे आहेच. आपण नंतर जर पुढे आलो तर पहा, नंतरच्या काळामध्ये आपल्याकडे ही परंपरा नाही का? नंतरच्या काळामध्ये सुद्धा ही समृद्ध अशी परंपरा आहे. आपण जर चक्रधर स्वामी वगैरे यांचा विचार केला तर तिथे सुद्धा आपल्याला हा विचार दिसतो स्त्रीमुक्तीचा. त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला स्त्रीमुक्तीचा विचार दिसतो. कवी महात्मा बसवेश्वर यांनी सुद्धा समतेचं तत्वज्ञान मांडलं. आता ही समता जी आहे वर्णाच्या अंगानं किंवा जाती व्यवस्थेच्या अंगानं भेदाभेद मानू नये, ही जशी समते, हे जसं समतेचं सूत्र आहे तसं लिंग व्यवस्थेच्या आधारानं सुद्धा भेदाभेद मानू नये अशा पद्धतीचं सूत्र त्याच्यामध्ये आहेच आहे.
हे समतेचं तत्वज्ञान आहे. त्याच्या अगोदर इथे जे सुफी संप्रदाय किंवा बाउल संप्रदाय वगैरे होते त्यांनी सुद्धा ही कल्पना मांडलेलीच आहे ना, तिथे सुद्धा आहेच. म्हणजे विषमतेला विरोध करणारी समृद्ध अशी परंपरा आहे. आपल्याकडे महात्मा बसवेश्वर आहेत, त्याचबरोबर चक्रधर स्वामीची कल्पना तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मदंबाजी आहे, मानव सांप्रदायिक असणारी आणि एक कवयित्री लेखिका, तिचा आपण विचार केला पाहिजे. त्यांनी तिला संप्रदायामध्ये स्थान देणं आणि मग तिनं लेखिका होणं वगैरे. तेव्हा इथे स्त्रियांना संधी नाही का, किंवा स्त्रियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समतेचा नाही का? तर आहे ना. चक्रधर स्वामी त्यांच्या अनुयायांना नेहमी सांगत असत, तुमचा जसा जीव आहे तशाच पद्धतीचा त्यांचाही जीव आहे, आणि म्हणून तुम्हाला जी संधी आहे किंवा तुम्हाला जो अधिकार आहे तोच अधिकार स्त्रियांना आहे. हे चक्रधर स्वामी यांच्या विचाराचं सूत्र होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, चक्रधर स्वामी स्त्रियांना विटाळाच्या आधारानं जे दुय्यम मानलं जायचं किंवा त्यांच्या विटाळांच्या बद्दल एक हीनत्वाचा किंवा घृणेचा जो विचार होता त्याबद्दल चक्रधर स्वामीने स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, नाकातून जसा शेंबूड गळतो तशा पद्धतीची ती क्रिया आहे, म्हणून तो विटाळ वगैरे नाही, अशा पद्धतीची कल्पना चक्रधर स्वामींनी स्पष्टपणे मांडलेली आहे. म्हणजे एवढ्या पुढचा विचार मांडणारा हा व्यक्ती किंवा हा विचार जर आपण लक्षात घेतला तर इथे स्त्री मुक्तीचा किंवा स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा मांडण्याचा विचार नव्हता का? तर होता. मित्र, मानवा संप्रदायाप्रमाणेच वारकरी संप्रदायाने सुद्धा स्त्रियांना बरोबरीचं मानलेलं आहे. आता ठीक आहे ना, वारकरी संप्रदायाच्या काही मर्यादा आहेत. वारकरी संप्रदाय काय स्वतंत्र असा संप्रदाय नव्हे, त्याचं नातं मुळातच वैदिक व्यवस्थेशी आहे. दुसरं म्हणजे वारकरी संप्रदायाचा जो मूळ हेतू आहे किंवा त्या संप्रदायाच्या विचारावर ज्याचा प्रभाव आहे तो विचार कुठला आहे? तर तो अध्यात्माचा विचार आहे, विठ्ठल भक्तीचा विचार आहे. नाही म्हटलं तरी वारकरी संप्रदाय परमार्थाचा विचार करणार आहे, ते केवळ ऐहिक अंगानं बोलणार नाही. ह्या मर्यादाच आहेत ना, ह्या मर्यादा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पण मर्यादा लक्षात घेताना दुसरीकडे आपण हे लक्षात घेणार आहोत की नाही की या संप्रदायामध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनं असतील अशा पद्धतीची कल्पना मांडली. संत जनाबाई ही सांप्रदायिक आहे, तिला बरोबरीचं मानलेलं आहे, तिनं अभंग रचना केलेल्या आहेत, हे आपण स्वीकारणार आहोत की नाही. आणि वारकरी संप्रदायानं स्त्री असो किंवा पुरुष असो कोणालाही अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये संधी आहे आणि कोणीही विठ्ठलाचं नाव घेऊ शकते आणि विठ्ठलाचं नाव घेऊन कोणीही आपला उद्धार करून घेऊ शकतो, पारमार्थिक हित साधू शकतो, अशा पद्धतीचा विचार मांडले. मर्यादांच्या बद्दल खूप बोलता येईल, पण मित्र निदान हा विचार जो मांडलाय त्याचा आपण विचार करणार आहोत की नाही हा विचार केला पाहिजे. आणि हा जर विचार आपण करणार असू, याचा जर सकारात्मक असा विचार करणार असू तर मित्र वारकरी संप्रदायात हा एक विचार होता असं म्हणता येते. आणि तिथे पहा मग की जशी संत जनाबाई आहे तसं आपल्याला सोयराबाई दिसतात किंवा बाकीच्या ज्या स्त्रिया आहेत त्याही दिसतात, आणि त्यांनी स्त्रीमुक्तीचा जो विचार आहे तो स्त्रीमुक्तीचा विचार तिथे मांडलेला होता असं आपल्याला म्हणता येतं. मित्र पहा, सोयराबाईचा त्या काळातला एक अभंग आहे पहा, तो अभंग आता किती महत्वाचा आहे पहा. तो अभंग असा आहे, देहाशी विटाळ म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, देहीचा विटाळ देहीच जन्मला सोवळा तो झाला कवण धर्म, विटाळा वांचोणी उत्पत्तीचे स्थान कोण देह निर्माण नाही जगे, म्हणून पांडुरंगा वाणी तसे थोरी विटाळ ध्यांतरी वसतसे. आता ही जी कल्पना आहे तिची, ही कल्पना आपण नीट समजून घेऊ ना. म्हणजे त्या काळामध्ये, आता ठीक आहे ना, आताच्या काळामध्ये वेगळा विचार आणि याच्यापेक्षा अधिक ठळक अधिक पुढचा विचार मांडला जाईल, पण 14व्या शतकामध्ये अशा पद्धतीचा विचार मांडणं, 13व्या शतकामध्ये अशा पद्धतीचा विचार मांडणं हे किती महत्त्वाचं आहे हे त्या काळाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही लक्षात घ्या ना. किंवा जी संत जनाबाई म्हणते की माझा पदर जो आहे तो पदर डोक्यावरचा खांद्यावर आला तरी मी काय थांबणार नाही, म्हणजे मी भरल्या बाजारात जाईल. आता याचा अर्थच असा की तुम्ही मला कितीही दूषणं द्या, माझी किती टिंगल करा, मी आता तुमच्या बरोबरीनं या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये किंवा या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये मी तुमच्या बरोबरीनं राहणार आहे, असं तिचं म्हणणं आहे. हे म्हणणं आपण समजून घेणार आहोत की नाही. बरं, पुढे जाऊन ती असं म्हणते की तुम्ही मनगटावर तेल घालून बोंबलात तरी मी थांबणार नाही. मित्र हो, आता इतक्या ठळकपणे
जेव्हा ही संत जनाबाई आपली भूमिका मांडते तेव्हा तिला आत्मभान आलेलं होतं असं तुम्ही स्वीकारणार आहात की नाही? आणि तिच्या या आत्मभानाला वारकरी संप्रदायाने नाकारलं नाही, तर तिच्या या आत्मभानाला वारकरी संप्रदायानं स्वीकारलं हे आपण मान्य करणार आहोत की नाही? कारण तिचं संत असणं वारकरी संप्रदायानं स्वीकारलं. तिच्या अभंग वगैरे आहेत आणि तिचे अभंग वारकरी सांप्रदायिक आजही गातात. विशेषतः स्त्रिया वगैरे त्यांच्या अभंग गातात आणि त्यांच्या अभंगांना महत्त्वाचं मानलं जातं, महत्त्वाचं स्थान आहे. संत सोयराबाईच्या बद्दल म्हणते, ती जी म्हणते की विटाळ हा देहाला जो विटाळ आहे जातीच्या पातळीवरचा असेल किंवा स्त्री म्हणून स्त्रियांच्या देहाचा विटाळ मानणं असेल, या दोन्ही प्रकारच्या विटाळाला तिने विरोध केलेला आहे. आणि ती म्हणते की हा जो विटाळ आहे तो देहातच जन्मलेला आहे आणि सगळेजण या विटाळातूनच जन्माला येतात. तेव्हा स्त्री आणि पुरुष हे काही भेद मांडण्याची गरज नाही किंवा जातीच्या पातळीवर महार आणि ब्राह्मण असा भेद मांडण्याची गरज नाही, कारण सगळीच माणसं आहोत आपण, अशा पद्धतीचा विचार आहे. त्याच काळामध्ये चोखामेळा सुद्धा हाच विचार मांडतात आणि सोयराबाई सुद्धा हा विचार मांडते. चोखामेळाने स्पष्टपणे म्हटले, माणसाच्या स्पर्शानं जर जे वेद विटाळत असतील किंवा धर्मग्रंथ विटाळत असतील तर महाराचा जन्म जसा होतो आणि महाराचं जसं शरीर आहे तसंच ब्राह्मणांचा जन्म होतो आणि तसंच ब्राह्मणाचं शरीर सुद्धा तसंच आहे. म्हणजेच महाराच्या स्पर्शानं जर ग्रंथांना विटाळ होत असेल, देवांना विटाळ होत असेल, तर ब्राह्मणांच्या स्पर्शानं सुद्धा वेद विटाळतात आणि ब्राह्मणाच्या स्पर्शानं सुद्धा देव विटाळतात. ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की त्यांनी समतेचं एक तत्व मांडलेलं आहे की जातीच्या पातळीवरची समता, त्याच पद्धतीनं लिंग व्यवस्थेच्या पातळीवरची समता, की कोणी वेगळा नाही अशा पद्धतीचा तो विचार आहे. आता हा जो विचार आहे हा विचार आपण वारकरी संप्रदायातला महत्त्वाचा विचार म्हणून समजून घेणार आहोत की नाही? आणि दुसरं म्हणजे वारकरी संप्रदायाने इथे एक समतेचा विचार मांडला होता हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही? त्याकडे सकारात्मक पातळीवर पाहणार आहोत की नाही? तर पाहायला पाहिजे. ठीक आहे मित्र. त्यानंतर जर आपण पुढे आलो तर पहा, पुढे इंग्रजांची सत्ता खूप महत्त्वाची आहे. ब्रिटिशांचा जो कालखंड आहे तो कालखंड इथल्या जात पातळीवरील जे भेद होते त्या भेदाला संपवण्याच्या दृष्टीने किंवा त्या भेदांच्या विरोधी मत नोंदवण्याच्या दृष्टीने आणि लिंग पातळीवरील जो भेद होता त्या भेदाच्या बद्दल प्रतिक्रिया नोंदवण्याच्या दृष्टीने किंवा त्या भेदातली तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीनं ब्रिटिशांची सत्ता ही खूप महत्त्वाची ठरलेली आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. याच्याविषयी मागे मी विश्लेषण केलेलं आहे, पण पुन्हा मी तुम्हाला कल्पना देईल की ब्रिटिश हे पहिले सत्ताधारी आहेत, पहिले राजकारणी आहेत की ज्या लोकांनी किंवा ज्या ब्रिटिशांनी इथे लिंग व्यवस्था आणि जात व्यवस्था नाकारून सगळ्यांना शिक्षणाची संधी दिलेली आहे. म्हणून आपण उगीच कुठेतरी सीमांत बोहाच्या पुस्तकाशी संबंध जोडण्याच्या पूर्वी प्रत्यक्ष इथं जे कार्य करत होते, इथल्या समाजामध्ये जे कार्य सुरू होतं त्या ब्रिटिशांचा त्याच्यापेक्षा अधिक ठळकपणे उल्लेख केला पाहिजे. सीमांत बोहाच्या विचारापेक्षा हे अधिक महत्त्वाचं आहे, कारण ब्रिटिशांनी इथे तशी व्यवस्था उभी केली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्र हो, ब्रिटिशांनी इथल्या विवेकवादी चळवळीला बळ दिलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे महात्मा फुलेंच्या कार्यांना बळ जर कोणी दिलं असेल तर ते ब्रिटिशांनी दिलेलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा फुलेंचा पहिला जो सत्कार केला नाही तो मित्र ब्रिटिशांनी केलेला आहे. आणि का केला तर महात्मा फुले इथं मुलींना जे शिकवत होते ना, ते मुलींना शिकवण्याचं महात्मा फुलेंचं कार्य अधिक महत्त्वाचं आहे हे ब्रिटिशांच्या लक्षात आल्यामुळे ब्रिटिशांनी महात्मा फुलेंचा सत्कार केलेला आहे. मला या घटनेच्या आधारानं तुम्हाला सांगायचं ते हे आहे की इथे ब्रिटिश विवेकवादी चळवळींना, समाज सुधारणेच्या चळवळीला, स्त्री मुक्तीच्या चळवळीला बळ देत होते हे लक्षात घेतलं पाहिजे. हे बळ देणारे आहे. तेव्हा ब्रिटिशांचं हे कार्य खूप महत्त्वाचं आहे मित्र. हे सीमांत बोहाच्या पुस्तकापेक्षा कितीतरी महत्त्वाचं आहे. इथे स्त्रियांना मुक्ती मिळावी, स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनं जगाव्यात हा विचार ते मांडत होते आणि तशी व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. ते व्यवस्था निर्माण करत होते आणि तशी व्यवस्था इथे जे लोक निर्माण करतात त्यांना ते पाठबळ देत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो. राजा राममोहन राय यांनी इथे जी सतीची चाल आहे ती सतीची चाल बंद व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले, प्रचंड प्रयत्न केले त्यांनी.
कारण त्यांच्याच घरामध्ये ही घटना घडलेली होती आणि म्हणून त्यांना सतीच्या चालविषयी प्रचंड चीड होती. त्यांना सतीची चाल बंद व्हावी असं वाटत होतं. आता मला सांगायचं तुम्हाला ते हे आहे की राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नाला पाठबळ कोणी दिलं आणि यांच्या प्रयत्नाला कायद्याचं रूप कोणी दिलं, यांच्या स्वप्नाला कायद्याचं रूप कोणी दिलं? मित्र, ब्रिटिशांनी दिलं. कारण त्या काळामध्ये ब्रिटिशांची सत्ता इथे होती आणि ब्रिटिशांनी राजा राममोहन राय यांच्या विचारांना कायद्यात रूपांतरित केलेलं आहे. हे ब्रिटिशांनी केलं नाही, हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही. आता ही घटना किती महत्वाची आहे स्त्रियांच्या दृष्टीने. ही स्त्रीमुक्तीची चळवळ किंवा स्त्रीमुक्तीचा प्रारंभ बिंदू इथे का मानू नये? मग स्त्रीमुक्तीचा विचार करताना किंवा स्त्रीमुक्ती चळवळीचा विचार करताना ही घटना आपण लक्षात घेणार आहोत की नाही. मित्र हो, 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा इथे आलेला आहे. म्हणजे आता कोणालाही सती देता येणार नाही किंवा सनातन्यांना इथल्या नवरा मेला म्हणून नवऱ्याच्या सरणावर बायकोला जाळता येणार नाही. हा कायदा 1829 मध्ये इंग्रजांनी केलेला आहे आणि तो तसा कायदा इथे यावा याच्यासाठी प्रयत्न कोण करत होते? राजा राममोहन राय करत होते. ही पहा, ही किती महत्वाची गोष्ट आहे. आणि सतीबंदीचा कायदा एक कृती आहे, त्याच्यामुळे समाजामध्ये खूप बदल घडतील ना. कायदा आहे ना, तो कृती आहे ना ती. पण एवढा प्रभावी कुठल्या पुस्तकातलं तत्वज्ञान नसते मित्र. पुस्तकातलं तत्वज्ञान पुस्तकात असते. ते म्हणजे सीमांत बुवाच्या पुस्तकातलं तत्वज्ञान हे पुस्तकातच असेल ना, त्याचा फार परिणाम नसतो असा. कारण ते पुस्तक फार लोक वाचतात असं नाही. आजही आपण जर विचार केला ना तर साहित्याच्या माध्यमातून समाजाचं परिवर्तन किती होते याचं थोडं निरीक्षण करा तुम्ही, मग तुम्हाला लक्षात येईल. फार काही प्रभावी नाही. आता दुसरीकडे मला याचं चांगलं भान आहे की साहित्याच्या माध्यमातूनच समाजावर नियंत्रण ठेवलं याचंही मला भान आहे. कारण का की पहा, आपल्याकडे जे धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथाच्याच माध्यमातून समाज मनाची जडणघडण केली आहे, हेही खरं आहे. पण ते सगळेच काही धर्मग्रंथ सगळ्याच माणसांनी वाचले होते असं नाही. पण तरीही समाजावर नियंत्रण मात्र धर्मव्यवस्थेचं होतं आणि धर्मग्रंथांनी फार महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पण मित्र, ते जरी खरं असलं तरी आताच्या या काळामध्ये साहित्याच्या माध्यमातून समाजाचं फार परिवर्तन होते अशी जर कोणाची कल्पना असेल तर ते केवळ स्वप्न आहे. तसं होत नाही, तो त्यांचा भ्रम आहे. आता वेगवेगळी प्रसार माध्यमं वगैरे आले आहेत आणि समाजावर आता जे नियंत्रण आहे ते नियंत्रण कायद्याचं असल्यामुळे सुद्धा म्हणा किंवा बाकीचे अनेक काही कारणं असतील, आता साहित्याच्या माध्यमातून समाजाचं फार काही परिवर्तन वगैरे किंवा समाजामध्ये फार काही बदल करणं खूप अवघड आहे किंवा तसं होताना दिसत नाही. तेव्हा मित्र हो, हा जो सतीबंदीचा कायदा आहे 1829चा, तो कायदा पुस्तकातल्या तत्वज्ञानापेक्षा अधिक महत्वाचं आहे. हे माझं साधं सूत्र आहे आणि ही गोष्ट मला तुम्हाला ठळकपणे सांगायची आहे, स्पष्टपणे सांगायची आहे. ही बाब मला अधोरेखित करायची आहे आणि मला ही बाब अधोरेखित करतानाच मला हे सांगायचं आहे की बाबा रे, ज्यांना कोणाला स्त्रीमुक्तीच्या चळवळीचा प्रारंभ बिंदू हा सीमांत बुवाच्या द सेकंड सेक्स या पुस्तकापासून मानायचा आहे त्यांना मानू द्या, ठीक आहे. पण तसं नाही आहे. त्याची एक समृद्ध परंपरा मुळातच इथे होती. स्त्रीमुक्तीच्या चळवळीची एक जी समृद्ध परंपरा म्हणून ती इथे होती. तशा पद्धतीचे विचार इथे मांडले जात होते, तशा पद्धतीचे प्रयत्न इथे केले जात होते आणि त्याचबरोबर तशा पद्धतीच्या कृती इथे घडत होत्या, प्रत्यक्ष कार्य इथे घडत होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, आणखी एका कायद्याचा मी उल्लेख करेल की विधवा विवाह कायदा हा 1856 मध्ये इंग्रजाच्या कालखंडामध्ये झालेला आहे आणि तो सामाजिक जीवनामध्ये राबवला गेलेला आहे. आता ठीक आहे, काही विधवांनी लग्न केले नसतील, पण जर विधवांनी लग्न केले तर त्यांना आधार होता या कायद्याचा, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सतीबंदीच्या बद्दल तर आपण बोललंच पाहिजे की ती जे सतीबंदीचा जो कायदा 1829 तो खूप प्रभावी आहे. आपल्याकडे हजारो वर्षामध्ये असं घडलं नव्हतं ना, आपल्या व्यवस्थेनं तर केलं नव्हतं ना, ब्रिटिशांनी ते केलं, हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही. गोपाळ हरी देशमुख किंवा ज्यांना आपण लोकहितवादी म्हणतो, त्यांचं कार्य आपण लक्षात घेणार आहोत की नाही, त्यांचं लेखन आपण लक्षात घेणार आहोत की नाही, का उगीच गवगवा करत राहणार आहोत? म्हणजे सोयीप्रमाणे त्यांचा गवगवा करत राहायचं, हे समाज सुधारक होते वगैरे म्हणत राहायचं आणि मग स्त्रीमुक्तीची चळवळ मात्र बाहेरच्या देशामध्ये कुठेतरी रुजली आणि तिथून ती इकडे आपण आयात केली असं म्हणत राहायचं. असं नाही चालणार मित्र. या सगळ्याने गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील किंवा धोंडो केशव कर्वे असतील,
या सगळ्यांनी किंवा त्या काळातल्या आणखी इतर जे काही लोक असतील, या सगळ्यांनी रधो कर्वे वगैरे जे असतील, समाज स्वास्थ्यकार वगैरे, या सगळ्यांनी इथे समतेचं एक नवं तत्व मांडलेलं आहे. हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. हे आपल्याला नाकारता येणार नाही, हे नाकारून चालणार नाही. मला चांगलं माहीत आहे की त्यांच्या काही मर्यादा होत्या, त्या मर्यादांचं आपण भान ठेवलं पाहिजे, पण त्यांच्या कार्याचंही भान ठेवलं पाहिजे आणि त्यांचं कार्य नीट लक्षात घेतलं पाहिजे, त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. धोंडो केशव कर्वे यांचंही कार्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला एक धोंडो केशव कर्वेच्या बाबतची ही भूमिका मला माहीत आहे की त्यांचं कार्य हे ब्राह्मण स्त्रियांपुरतंच मर्यादित राहिलं. त्यांनी बहुजन समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना शिकवणं किंवा त्या स्त्रियांना त्यांच्या जे संस्था होती तिथे प्रवेश देणं वगैरे नाकारलेलं होतं. हे मला चांगलं माहीत आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बहिणीला त्यांनी प्रवेश दिला नव्हता याचं मला भान आहे. पण मित्र, तरीही इथल्या स्त्रियांना आत्मभान यावं याच्यासाठी झटतच होती ना ही सगळी मंडळी, आणि त्यासाठी त्यांना शिकवत होती, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. हे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा मला पुन्हा हे सांगायचं आहे की स्त्री मुक्तीचा विचार इथे या समाजामध्ये होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राधव कर्वेने पुढच्या काळामध्ये थेटपणे असं म्हटलं होतं की स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं मानलं जावं आणि त्याचबरोबर यवनी शुचित्वाची किंवा ती जी पावित्र्याची कल्पना आहे ती काही फार परंपरेने सांगितले तशा पद्धतीनं आपण घेऊ नये आणि स्त्रियांच्या पातिव्रता धर्माचं भांडवल करून स्त्रियांना दुय्यम वगैरे मानलं जाऊ नये अशा पद्धतीचा त्यांनी विचार मांडलेला होता. तेव्हा अशा अनेक माणसं आहेत तिथे समाजसुधारक आहेत की ज्या समाजसुधारकाने स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं मानलं जावं अशा पद्धतीचा विचार मांडलेला आहे. ठीक आहे मित्र, त्याच्या थोडं पुढे आल्याच्या नंतर आपण मागे उल्लेख केलेलाच आहे, त्याचा पुन्हा एकदा आपण उल्लेख करू की ताराबाई शिंदे यांचं 1882 मध्ये आलेलं पुस्तक हे खूप महत्त्वाचं आहे. हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे की ताराबाई शिंदे यांनी आपल्याकडची जे धर्म आहे, ज्यांना आपण फार पवित्र, फार अभिजात वगैरे मानत असतो ना, रामायण महाभारत वगैरे, या सगळ्या धर्मग्रंथाची चिरफाड या देशामधल्या एका स्त्रीनं केलेली आहे. हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही. ताराबाई शिंदेनी रामायण महाभारताची जशी चिरफाड केली ना, तशी चिरफाड किंवा तशा पद्धतीचं विश्लेषण आजही स्त्रीवादावर बोलणाऱ्या ज्या स्त्री आहेत ना त्या करत नाहीत. म्हणजे त्यांची आजही हिंमत नाही, आजही त्यांना हे धर्मग्रंथ वगैरे फार महत्त्वाचे वाटतात किंवा त्यांच्याविषयी हे लोक आदर बाळगतात. 1882 मध्ये ताराबाई शिंदेने या धर्मग्रंथाचं विश्लेषण केलं आणि हे धर्मग्रंथ होतांडी आहेत. या धर्मग्रंथांनी जाणीवपूर्वक स्त्रियांना दुय्यम मांडण्यासाठी हे रचलेले आहेत, हे षडयंत्र आहे अशा पद्धतीची मांडणी केली आणि मांडणी करून स्त्री पुरुषापेक्षा कुठल्याच अर्थाने दुय्यम नाही, स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीची आहे, किंबहुना ती पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे अशा पद्धतीची मांडणी ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये केलेली आहे. हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ना मित्र. हो, इथे या स्त्रियांच्या दुय्यमपणाला कारण काय होतं याचा विचार जर केला तर तुम्हाला काय लक्षात येते मित्र. स्त्रियांच्या दुय्यमपणाला किंवा स्त्रियांच्या दास्यत्वाला कारण जर काय असेल, बाकीचे अनेक कारणं आहेत, पण सगळ्यात प्रभावी कारण, सगळ्यात महत्त्वाचं कारण जर काय असेल तर मित्र हो, इथली वैदिक व्यवस्था. भारतापुरता जर विचार करायचा असेल तर इथली वैदिक व्यवस्था होती आणि या वैदिक व्यवस्थेवर महात्मा फुले यांच्या शाळेत शिकलेली मुक्ता साळवे नावाची जी मुलगी आहे, ती मुलगी वैदिक व्यवस्थेला विरोध करत आहे आणि ती स्पष्टपणे नोंदवत आहे. त्या काळामध्ये पहा, लक्षात घ्या तुम्ही, ती असं म्हणते की जी वैदिक व्यवस्था ज्या ग्रंथामध्ये मांडलेले वैदिक तत्वज्ञान ते ग्रंथ मात्र आम्हाला वाचू दिले जात नाहीत. आम्हाला म्हणत असताना जातीच्या पातळीवर ते महाराणा वाचू दिले जात नाहीत, इथल्या शूद्रांना वाचू दिले जात नाहीत. तसं स्त्री म्हणून स्त्रियांना सुद्धा वाचण्याचा अधिकार नव्हतं. स्त्रियांना तर पूर्ण बंदीच होती ना, मंदिरात बंदी होती किंवा एकूण धर्मव्यवस्थेतच बंदी होती. त्यांना दुय्यम एकीकडे देवी मानायचं आणि दुसरीकडे धर्मव्यवस्थेमध्ये त्यांना काही संधी नव्हती. म्हणजे मानायचं देवी, पण प्रत्यक्ष देवीची पूजा करायला सुद्धा यांना म्हणजे संधी नाही. अशा पद्धतीची देवाची पूजा करायला, देवीची पूजा करायला पुजारी कोण असणार? पुरुष असणार. आणि देवी कोणाला म्हणायचं? स्त्रियांना म्हणायचं. पुजाऱ्याचं काम पुरुषांनी करायचं, कारण पुजारी असण्यामध्ये फायदा आहे ना, तिथे आर्थिक उलाढाल आहे ना, जगण्याचा मार्ग तिथे सापडलेला आहे ना. म्हणजे किती विचित्र होतं.
आणि स्त्रियांना मग या धर्मग्रंथ वगैरे वाचण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. धर्मग्रंथ वाचण्याचं, पूजापाठ करण्याचं स्वातंत्र्य कोणाला होतं? ते पुरुषांना होतं ना. मुक्ता साळवे त्या काळामध्ये सांगते की ज्या धर्मग्रंथामध्ये इथल्या वैदिक व्यवस्थेचं तत्वज्ञान आहे ते धर्मग्रंथ वाचण्याचं जर आम्हाला स्वातंत्र्य नसेल तर त्या धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे वागण्याची जबाबदारी आमची नाही. ज्यांना ते वाचण्याचं स्वातंत्र्य आहे त्यांचीच तसं वागण्याची जबाबदारी आहे, आमची ती जबाबदारीच नाही. आता मुक्ता साळवेंचं हे म्हणणं तुम्ही समजून घेणार आहात की नाही? हे तिचं आत्मभान आहे की नाही? मित्र हो, हे आत्मभान आहे. आणि हे आत्मभान मग कुठून आलंय? महात्मा फुले यांच्या त्या कार्यातून आलेलं आहे. आता अशा पद्धतीनं आत्मभान ज्या कार्यातून येत होतं ते महात्मा फुलेंचं कार्य आपण लक्षात घेणार आहोत की नाही? मुक्ता साळवे यांचं हे म्हणणं किंवा तिचा हा जो निबंध आहे तो आपण लक्षात घेणार आहोत की नाही? किंवा ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना आणि त्या स्त्री पुरुष तुलनामधला जो स्त्रीमुक्तीचा विचार आहे किंवा ते जे विश्लेषण आहे ते आपण लक्षात घेणार आहोत की नाही? ते जर लक्षात घ्यायचं असेल आणि ते जर आपण लक्षात घेतलो तर मित्र आपल्याला हे मान्य करावं लागतं की स्त्रीमुक्तीचा विचार इथे मांडलेला आहे. आता आणखी पुढे जाऊ आपण आणि आपण हे लक्षात घेऊ. मित्र, आता महात्मा फुले यांच्या कार्याचा विचार आपण करू. महात्मा फुले यांचं कार्य पहा की महात्मा फुले यांनी 1848ला शाळा सुरू केली. पुढे त्यांनी 2-3 शाळा काढल्या आणि 2-3 शाळा काढून त्यांनी इथे स्त्रियांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आणि ते शिक्षण देत असताना त्यांनी स्त्रियांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही पुरुषांच्या बरोबरीचे आहात. तुम्ही बरोबरीचे आहात म्हणून तुम्ही पहिल्यांदा शिक्षण घ्या. मुलं शिक्षण घेतात, तुम्ही घ्या. दलितांना त्यांनी सांगितलं की इथले सवर्ण शिकतात तसे तुम्ही शिका कारण तुम्हाला अधिकार आहे. आणि स्त्रियांना सांगितलं की पुरुष शिकतात तर तुम्ही शिका. म्हणजे वर्ण किंवा जात व्यवस्थेवरच्या आधारानं केलेला भेदाभेद हा काही मूळ भेदाभेद नव्हे किंवा असं काही ईश्वरानं भेदाभेद केलेला नाही आणि याला काही अर्थ नाही. ही मानवनिर्मित भेदाभेदाची कल्पना आहे, ती तुम्ही नाकारा. अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडला. त्याचबरोबर लिंगव्यवस्थेच्या आधारानं जो भेदाभेद मांडला जातो तोही निरर्थक आहे, तोही माणसाने जाणीवपूर्वक मांडलेला भेदाभेद आहे, हे तुम्ही नाकारा. हा विचार कोणाचा होता? फुलेंचा होता. फुलेंनी पहा सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक लिहून या सार्वजनिक सत्यधर्म नावाच्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी समतेचा विचार मांडला. तो समतेचा विचार मांडत असताना पहा त्यांनी त्या काळामध्ये सत्यशोधकी पद्धतीनं विवाह करण्याची एक व्यवस्था उभी केली किंवा एक विवाह पद्धती त्यांनी रूढ करण्याचा प्रयत्न केला. मला तुम्हाला सांगायचं आहे की ती जी पद्धती होती ती पद्धती काय होती? तिथे पारंपरिक अर्थानं जी मंगलाष्टकं म्हटली जात ती मंगलाष्टकं म्हटली जात नव्हती. तर तिथे स्त्री आणि पुरुष म्हणजे नवरा आणि नवरी किंवा ते जे होणारे पती पत्नी होते ते वर आणि वधू शपथ घेत असत. आणि त्या शपथ घेण्याच्या पद्धती किंवा ते जे हे आहे ते तुम्ही वाचा, तुम्हाला लक्षात येईल. जे शपथ घेण्याचे मंगलाष्टक वगैरे मित्र हो, तिथेच महात्मा फुलेंनी अशी मांडणी केली की ही जी वधू आहे किंवा वर आहे ते शपथ घेताना कोणीही कोणाला कोणापेक्षा लहान समजत नाहीत, तर ते दोघंही एकमेकाला बरोबरीचे समजतात. महात्मा फुलेंचा विचार काय होता? महात्मा फुलेंचा विचार हाच होता की स्त्री पुरुषांनी कोणी कोणाला कमी लेखू नये, तर एकमेकाच्या बरोबरीचं लेखावं. हे समतेचं सूत्र फुलेंनी त्या काळामध्ये मांडलेलं आहे. मित्र, फुलेंच्या या गोष्टीकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे की फुलेंनी कृती काय केली आहे. मुलींना शिकवण्याची कृती केली, त्याने स्वतःच्या पत्नीला शिकवण्याची कृती केली आणि एक समाजापुढे उदाहरण ठेवलेलं आहे की बाबा रे, हे असं करणं आवश्यक आहे, हे करणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीचा विचार त्यांनी लोकांच्या पुढे ठेवलेला आहे, कृतीतून ठेवलेला आहे आणि लोकांना जागृत केलेला आहे. मित्र हो, त्या काळामध्ये म्हणूनच अनेक स्त्रिया मुली शिकायला लागल्या आणि मुली शिकून पुरुषांच्या बरोबरीनं त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उतरायला लागल्या. सावित्रीबाई फुलेंना शिक्षिका होणं, मुख्याध्यापिका होणं ही गोष्ट आपण जाणीवपूर्वक लक्षात घ्यावी अशीच आहे. त्या काळामध्ये आणखी काही उदाहरणं आपल्याला पाहता येतील. त्यामध्ये पहा, राजर्षी शाहू महाराज नंतरच्या काळातले राजर्षी शाहू महाराजांचा विचार आपण केला पाहिजे. आपण काय करतो, राजर्षी शाहू महाराजांचं कार्य किंवा इथली ही जी समृद्ध परंपरा आहे
ती परंपरा दुर्लक्षित करतो. मला पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगायचं आहे मित्र हो, ही जी समृद्ध परंपरा आहे तीच महत्त्वाची आहे आणि तीच आपल्या समाजात रुजू शकते, कारण आपला समाज त्याला पूरक आहे. कारण जे आपल्या इथं उगू शकते किंवा जे मुळातलं आपल्या इथलं आहे तेच आपण मुळात लक्षात घेतलं पाहिजे, कारण ते रुजणं सोपं आहे, कारण त्यालाच आपलं समाज अनुकूल आहे किंवा सामाजिक पर्यावरण ज्याला आपण म्हणू ते त्याला पूरक आहे. नाही तर बाहेरचा विचार इथं कसा काय रुजेल, कारण त्या समाजाचं मुळातलं जे असणं असतं ते वेगळं असतं आणि म्हणून तो त्या समाजाच्या पार्श्वभूमीवर मांडलेला विचार सुद्धा वेगळा असतो. तेव्हा ते रुजणं अवघड असतं. आपल्याकडच्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्याकडच्या समाजामध्ये आपल्याकडचाच विचार जास्त रुजतो. जिथली झाडं तिथेच जास्त चांगल्या पद्धतीने वाढतात आणि तेच वाढवण्याचा अट्टास आपण केला पाहिजे, ते महत्त्वाचं असतं. तेव्हा मित्र, फ्रान्समधला समाज काय आपल्या समाजासारखा नाही, काहीतरी फरक असेल ना. आता मी काही तिथे 10-5 वर्षे राहिलेला व्यक्ती नाही, मला तिथलं काय फार असं प्रत्यक्ष समाजाचं निरीक्षण मी केलेलं नाही, कारण मी तिथे नव्हतो. पण मित्र, समाज हा जिथल्या तिथल्या त्यांचा जो सभोवताल असतो त्या सभोवतालात घडत असतो आणि त्या सभोवतालात घडलेल्या समाजाची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी ही नाही म्हटली तरी दुसरीकडच्या समाजापेक्षा निदान थोडीफार तरी वेगळी असते, ती असणारच आहे. तेव्हा सिमॉन दे बोव्हरचा जो विचार आहे तो फ्रान्सच्या समाजाच्या पार्श्वभूमीवर आलेला असल्यामुळे तो तिथे अधिक रुजू शकतो, तिथल्या समाजाला तो अधिक उपकारक ठरू शकतो. पण आपल्या समाजाला तो उपकारक ठरणार नाही, कारण आपला समाज वेगळ्या सभोवतालामध्ये घडलेला आहे, याचा सभोवताल वेगळा, याची पूर्व पार्श्वभूमी वेगळी आहे, याची जी जडणघडणीची पार्श्वभूमी आहे ती वेगळी आहे. त्यामुळे आपल्या इथं तो विचार स्वीकारणं अवघड जाणार आहे. आपल्या इथं कुठला विचार स्वीकारणं सोपं जाईल? मग हा इथला विचार स्वीकारणं सोपं जाईल, कारण हेच महत्त्वाचं आहे. आता ती सिमॉन दे बोव्हर जी आहे, ती सिमॉन दे बोव्हर मला सांगा की हिंदू धर्मव्यवस्थेतल्या ज्या भेदाभेदाच्या कल्पना आहेत, स्त्रियांना हीन मानण्याच्या कल्पना आहेत, याच्यावर बोलेल का? बोलणार नाही ना, कारण त्यांच्या समाजामध्ये हिंदू धर्मानं असं काही कुठली बंधनं घातलेली नाहीत ना, त्यांचा समाज वेगळा आहे ना. आता मग तिचा विचार हिंदू धर्माच्या या अशा पद्धतीच्या लिंगव्यवस्थेच्या आधारानं भेदाभेद मानण्याच्या कल्पनेवर बोलणारच नसेल. म्हणजे ती धर्मव्यवस्थेच्या आधारानं, विशेषतः हिंदू धर्मव्यवस्थेच्या आधारानं लिंगव्यवस्था निर्माण करायची आणि भेदाभेद मांडायचा, याच्यावर जर तिचा विचार बोलणारच नसेल किंवा त्याच्यावर ती काही तिचं म्हणणं मांडणारच नसेल, कारण मांडणार नाही ना, कारण तिला ती पार्श्वभूमी नाही ना. आता ते मांडणार नसेल तर मग आपल्या इथं जे धर्मव्यवस्थेच्या आधारानं स्त्रियांना दुय्यम मानलेलं आहे ती बंधनं कशी काय गळून पडतील किंवा त्याच्याबद्दल काय विचार करता येईल? मित्र, साधी गोष्ट आहे ना, या धर्मव्यवस्थेच्या आधारानं इथे स्त्रियांना हीन मानलेलं जे आहे त्याच्याविषयी कोण बोलेल? इथलीच माणसं बोलतील ना, कारण त्यांना ते माहीत आहे ना. आणि म्हणून मित्र हो, ज्या ज्या घटकाने इथल्या स्त्रियांना दुय्यम मानलेलं आहे त्या घटकावर इथलेच लोक बोलतील, कारण त्यांनाच ते माहीत असेल, ते फ्रान्समधल्या लोकांना माहीत नसणार. आणि म्हणून इथल्या स्त्रियांच्या मुक्तीची चळवळ जर तुम्हाला खऱ्या अर्थानं रुजवायची असेल आणि इथल्या स्त्रियांच्या मुक्तीचा विचार जर तुम्हाला खऱ्या अर्थानं स्वीकारायचं असेल, मांडायचं असेल आणि यांच्या हिताचं काही जर करायचं असेल तर मित्र, इथलेच विचार तुम्हाला स्वीकारावे लागतील, कारण इथल्याच वैचारिक चळवळीमध्ये, इथल्याच स्त्रीमुक्तीच्या चळवळीमध्ये ते विचार असणार आहेत किंवा ती भूमिका असणार आहे स्त्रीमुक्तीच्या बाबतची. कारण यांनाच स्त्रियांना दुय्यम कोण्या घटकांनी मानलंय ते चांगलं माहीत असणार आहे. म्हणून भारतीय स्त्रीमुक्तीचा विचार करताना भारतीय समाजामध्ये इथल्या स्त्रियांच्या मुक्तीचा विचार ज्यांनी मांडला किंवा ही जी वैचारिक परंपरा आहे ती परंपरा नीट लक्षात घेणं आवश्यक आहे. मित्र, मी तुम्हाला हे सांगत होतो की अशा पद्धतीचा विचार फुलेंनी जसा मांडला, सावित्रीबाई फुलेंनी जसा मांडला, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जसा मांडला, जे कार्य त्या दोघांनी जे कार्य केलं, बाकी अनेकांनी कार्य केलं, त्या काळातले जे सत्यशोधकी वगैरे होते त्यांनी ते कार्य केलं आहे. त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये मित्र राजर्षी शाहू महाराज यांनी ते कार्य केलं आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे 1917च्या दरम्यान राजर्षी शाहू महाराज यांनी सक्तीचं शिक्षण केलेलं होतं, म्हणजे मोफत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण, आणि ते मुलामुलींसाठी होतं की सगळ्यांनी शिकलं पाहिजे, हा त्यांचा अट्टास होता. मित्र हो, 1917 मधल्या या गोष्टी आहेत.
1917चा हा विचार कुठे आणि 1949ची नंतरची घटना कुठे, हे आपण काळाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा नीट लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, त्या काळात राजर्षी शाहू महाराज यांनी एक अशी भूमिका मांडली होती की या म्हणजे त्यांच्या संस्थानातल्या म्हणजे जे कोल्हापूर संस्थान होतं त्या कोल्हापूर संस्थानातल्या जेवढ्या मुली तेव्हा 10वी नव्हती पण माध्यमिक शिक्षण वगैरे म्हणू, असं 10वीचा वर्ग बोर्डाची परीक्षा वगैरे तेव्हा नव्हतं, पण ठीक आहे, जे माध्यमिक शिक्षण वगैरे आपण म्हणू, त्या जेवढ्या पास होतील आणि राजाराम महाविद्यालयामध्ये जेवढ्या मुली प्रवेश घेतील त्या सगळ्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च आमचं संस्थान करेल, इथल्या संस्थानाच्या मार्फत तो खर्च केला जाईल, अशा पद्धतीची भूमिका राजर्षी शाहू महाराज यांनी मांडलेली होती. मित्र हो, ही स्त्री मुक्तीचीच भूमिका नाही का? स्त्री मुक्तीची चळवळ नाही का? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे स्त्री मुक्ती हा शब्द किंवा फेमिनिझमचा पर्यायी शब्द स्त्रीवाद हा बाहेरून आपण घेतलेला आहे, म्हणून इथल्या स्त्री मुक्तीची चळवळी बाहेरून आयात केली आहे असं जर कोणाचं म्हणणं असेल तर मित्र ते चुकीचं आहे. राजर्षी शाहू महाराज हे त्या काळामध्ये स्त्री मुक्तीचाच विचार करत होते. 1917मध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाह कायदा केलेला आहे आणि त्यांनी तो कायदा त्यांच्या संस्थानामध्ये राबवलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मित्र, त्या काळामध्ये मुलींना मुरळी वगैरे सोडणं आणि मग नंतर तिचं शोषण करणं हे सगळं सुरू होतं. याच्या विरोधातला कायदा त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी केला होता आणि त्यांनी अशा पद्धतीचे जोगतीन किंवा भावीन वगैरे काही सोडता येणार नाही, मुरळी वगैरे सोडता येणार नाही, ती मुलगी म्हणून जन्माला आलेली आहे, तिला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे, अशा पद्धतीचा विचार राजर्षी शाहू महाराज यांनी त्या काळात मांडलेला आहे. 1917-19च्या दरम्यान मांडलेलं आहे. 1917-1919च्या दरम्यान मांडलेलं आहे. ही गोष्ट आपण विचार करणार आहोत की नाही? म्हणजे सतीबंदीचा कायदा असेल, विधवा पुनर्विवाहाचा कायदा असेल किंवा अशा पद्धतीनं मुरळी वगैरे सोडण्याच्या जोगतीनी वगैरे सोडण्याच्या विरोधातला कायदा असेल, हे कायदे आपण लक्षात घेणार आहोत की नाही? किंवा राजर्षी शाहू महाराज यांचा मुलींना शिकवण्याचा जो अट्टहास आहे तो अट्टहास आपण लक्षात घेणार आहोत की नाही? मित्र, हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे, कारण ती खरं तर स्त्री मुक्तीच्या संदर्भातली प्रत्यक्ष कृती आहे. मित्र हो, सीमांत बोहाचं पुस्तक आहे, ही कृती आहे आणि या कृतीतून प्रत्यक्ष स्त्रियांना दास्यत्वातून मुक्त केलं जात होतं. महात्मा फुले प्रत्यक्ष मुलींना शिकवत होते आणि त्यांना स्वतंत्रपणे जगण्याचा विचार सांगत होते, उभं करत होते त्यांना जगण्यासाठी. हे विचार आपण ही गोष्ट आपण लक्षात घेणार आहोत की नाही? इथे कृती घडत होती. तेव्हा मित्र, मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचं की स्त्रीमुक्तीचा जो विचार आहे तो स्त्रीमुक्तीचा विचार अशा पद्धतीनं भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पूर्वीपासूनच आहे. विशेषतः आपण मराठी साहित्याचा विचार करणार आहोत, म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये हा विचार कसा आहे याचा आढावा घेतो आहोत. हा आढावा आपण पुढच्याही तासामधून घेऊ. आता आपण इथे या तासापुरतं थांबवणे, ठीक आहे?